मित्रांनो, शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी हे शासनाने काही दिवसापूर्वी लॉन्च केलं. हे शेतकरी ओळखपत्र काय आहे? याचे फायदे काय आहेत? हे कसं काढावं लागतं? याची स्टार्ट टू एंड प्रोसेस काय आहे? तुम्ही घरबसल्या हे काढू शकता का? काढायचं असेल तर याची प्रोसेस तुम्हाला स्टार्ट टू एंड कशी करावी लागेल, जेणेकरून तुम्ही तुमच्या घरबसल्या हे शेतकरी ओळखपत्र काढू शकता? याचे फायदे काय असतील? याचे तोटे काय असेल? नेमकं शेतकरी ओळखपत्र कशासाठी लॉन्च केलं? याच गोष्टीची माहिती आपण आजच्या व्हिडिओतून बघणार आहोत. नमस्कार, मी रामेश्वर आणि तुम्ही बघताय माहितीवाला. मित्रांनो, शेतकरी ओळख मित्रांनो, शेतकरी ओळखपत्र ज्याप्रमाणे आपण बघतो की आपला आधार कार्ड हा मोबाईल नंबरशी लिंक आहे, आपलं पॅन कार्ड मोबाईल नंबरशी लिंक आहे. एकमेकांचे आपले जे वेगवेगळे कार्ड आपल्याला भेटतात एका व्यक्तीला, आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, बाकीचे बहुतेक कार्ड आहेत. असे एकमेकांना जसे लिंक असतात, त्याचप्रमाणे शेतकरी ओळखपत्र हे शेतकऱ्यांसाठी असणार आहे. आणि ते शेतकरी ओळखपत्र हे 7/12 आणि आधार कार्ड हे दोन गोष्टी एकमेकांना लिंक करणार आहे. आता त्याचे फायदे काय? तर फायदे असे की त्यामुळे सरकारकडे रिअल टाइम डेटा पोहोचेल. यामुळे एका व्यक्तीकडे प्रॉपर्टी किती आहे, त्या व्यक्तीच्या नावाने कोणकोणत्या गावामध्ये किती जमीन आहे, हा एक गठ्ठा इन्फॉर्मेशन शासनाकडे पोहोचेल. आणि याद्वारेच जो पुढे काही लाभ असेल, जो शेतकऱ्यांना लाभ वितरित करायचा आहे, तो अनुदानाच्या मार्फत असेल, पीक विम्याच्या मार्फत असेल, किंवा वेगवेगळ्या योजना ज्या शासनाला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायच्या असतात तर त्या असतील. या सर्व ट्रान्सपरन्सी येईल आणि या ट्रान्सपरन्सीच्या माध्यमातून या सर्व योजनांची उपलब्धता किंवा या योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे. आणि याचसाठी शासनाने शेतकरी ओळखपत्र लॉन्च केले आहे. आता हे शेतकरी ओळखपत्र जर नाही काढलं, याचे तोटे काय? तर जोपर्यंत तुम्ही शेतकरी ओळखपत्र काढत नाही, फार्मर आय डी काढत नाही, तोपर्यंत तुम्हाला शासकीय योजनाचा लाभ भेटणार नाही. यावर्षी नॉर्मली जर उदाहरण घ्यायचं झालं तर तुम्हाला आता इथून पुढे जर ओळखपत्र नसेल तर तुम्हाला अनुदान भेटणार नाही, तुम्हाला कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेता येणार नाही. तसेच सिंपल तुम्हाला पीक विमा सुद्धा भरता येणार नाही. म्हणजे शासनाने आता फार्मर आय डी हे कंपल्सरीच करून टाकलंय, जेणेकरून तुम्हाला हे फार्मर आय डी आता काढावंच लागणार आहे. मग आता फार्मर आय डी जर काढायचंय तर याची प्रोसेस काय आहे? याचं कॉन्ट्रॅक्ट दिलंय ॲग्रिस्टॅक कंपनीला. ॲग्रिस्टॅक कंपनीला याचं कॉन्ट्रॅक्ट दिल्यानंतर या कंपनीच्या मार्फतच तुम्ही हे फार्मर आय डी काढू शकता. हे फार्मर आय डी तुम्ही घरबसल्या ऑनलाईन कसं काढू शकता, याच विषयाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. याच विषयी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मित्रांनो, वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आपल्याला गुगलवरती यायचंय. गुगलवरती आल्यानंतर आपण बघू शकतो की आपल्याला ॲग्रिस्टॅक महाराष्ट्र पोर्टल हे गुगलवरती सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर पहिली आपल्याला mhfr.agristack.government.in ही जी लिंक दिसेल यावरती क्लिक करायचं आहे. या वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे. आपण बघू शकतो की आपल्याला दोन पर्याय, एक पहिला फार्मर पर्याय, यामध्ये OTP द्वारे तुम्ही लॉग इन करून फार्मर रजिस्ट्री करू शकता. आणि दुसरा पर्याय म्हणजे जो CSC द्वारे असतो, त्याद्वारे देखील तुम्ही लॉग इन करू शकता. पहिला पर्याय कुणासाठी? तर ज्यांचं आधार सोबत मोबाईल नंबर लिंक आहे ते डायरेक्टली त्यांच्या घरबसल्या देखील रजिस्ट्रेशन करू शकता. त्यांच्यासाठी हा फार्मर पर्याय असतो. आणि ज्या व्यक्तींसाठी आधारला मोबाईल नंबर लिंक आहे, किंवा काही लोकांसाठी ज्यांचा आधारला मोबाईल नंबर लिंक नाही आहे, त्यांना थंबद्वारे रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यासाठी त्यांना CSC द्वारेच हा ऑप्शन पर्याय उपलब्ध आहे. यामध्ये आपण बघू शकतो की OTP आणि बायोमेट्रिक असे दोन पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहेत. आपल्याला या ठिकाणी आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. ज्या शेतकऱ्याचं रजिस्ट्रेशन करायचं आहे त्याचा स्वतःचा या ठिकाणी आधार नंबर लागणार आहे. आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला साईडला क्लिक करायचं आहे. साईडला क्लिक केल्यानंतर हा जो OTP आहे, तर OTP त्या पर्टिक्युलर आधार सोबत जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या नंबरवरती आधार जे लिंक आहे त्यावरती OTP चालला जातो. तो OTP आपल्याला घ्यायचा आहे आणि या OTP मध्ये आपल्याला टाकायचं. मित्रांनो, तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईलवरती तुम्हाला OTP मिळेल. तो OTP आपल्याला या पॉपअप मध्ये, या चेकबॉक्स मध्ये टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर आपल्याला व्हेरीफाय हे जे बटन दिसतं त्यावरती क्लिक करायचं. आपण ते बघू शकतो की आधार आपलं व्हेरीफाय झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये परत ज्या मोबाईल नंबर आपल्याजवळ आहे तो नंबर टाकून घ्यायचा आहे. आपला मोबाईल टाकल्यानंतर आपल्याला साईडला बाजूला क्लिक करायचं आहे. बाजूला क्लिक केल्यानंतर त्या मोबाईलवरती पुन्हा OTP जातो.
तो OTP गेल्यानंतर आपल्याला तो OTP परत या चेकबॉक्समध्ये या सेक्शनमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि परत व्हेरीफाय म्हणायचं आहे. OTP टाकल्यानंतर आता कॉन्टॅक्ट डिटेल्स देखील व्हेरीफाय झालेली आहे. आता अजून एक ऑप्शन आहे ईमेल ॲड्रेस. आता ईमेल ॲड्रेससाठी तुम्ही एक ईमेल ॲड्रेस या ठिकाणी टाकू शकता. तो ईमेल ॲड्रेस टाकल्यानंतर साईडला क्लिक केल्यानंतर त्याच्यावर देखील तुम्हाला OTP जातो. तो OTP तुम्ही या ठिकाणी परत प्रविष्ट करायचा आहे. परंतु हा ईमेल ID जो आहे हा कंपल्सरी नाही आहे. तुम्ही टाकू पण शकता किंवा याला ब्लँक पण सोडू शकता. त्यावरती तुम्ही OTP पाठवू शकता. पर्टिक्युलर ईमेल आयडीवर OTP आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी तो प्रविष्ट करायचा आणि व्हेरीफाय करायचे. जर तुमच्याकडे ईमेल आयडी नसेल किंवा तुम्हाला दुसऱ्याकडून ईमेल आयडी घ्यायचा असेल तर तुम्ही ईमेल आयडीची फील्ड कॅन्सल केली तरी चालते. ईमेल आयडी फील्ड ही कंपल्सरी नाही आहे. त्यामुळे तुम्ही ती फील्ड नसले तरी चालते. त्याला मी आता कॅन्सल करतोय. कॅन्सल करून बघू शकता की फार्मर डिटेल्समध्ये नेम मॅच 100 स्कोर आलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कॅटेगरी सिलेक्ट करून घ्यायची आहे. कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर बिझनेस जे आहे का, यस असेल तर यस, नो असेल तर नो सिलेक्ट करून घ्यायचे. सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही बघू शकता की बाकी आता तुम्हाला जिल्हा, तुमचा तालुका, तुमचं गाव हे पूर्ण निवडून घ्यायचंय. ही आता तुम्ही ज्या ठिकाणी राहता ही डिटेल तुम्हाला निवडायची आहे. म्हणजे तुमचा जो ॲड्रेस आहे, ॲड्रेसचा तुमचा जिल्हा, तालुका, तुमचं गाव, ज्या ठिकाणी तुम्ही राहता हे तुम्ही निवडून घेताय. हे निवडल्यानंतर खाली यायचंय. खाली आल्यानंतर तुम्ही लँड होल्डर डिटेल जी आहे ती सिलेक्ट करून घ्यायची. त्याच्यामध्ये तुम्ही ओनर आहात हे तुम्हाला सांगायचंय. त्याच्यानंतर तुम्हाला फेच लँड डिटेल्स आम्ही बघू शकता. आता जमीन कुठे आहे तुमची त्याचं डिटेल तुम्हाला टाकायची आहे. त्याचं तुम्हाला जिल्हा, तालुका आणि कोणत्या गावात तुमची जमीन आहे हे तुम्हाला डिटेल्स या ठिकाणी टाकून घ्यायची आहे, सिलेक्ट करून घ्यायची आहे. पूर्ण डिटेल्स सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही बघू शकता की या तुम्हाला खासरा नंबर, सर्वे नंबर किंवा गट नंबर विचारला तर तुम्हाला या ठिकाणी गट नंबर टाकायचा आहे. गट नंबर टाकल्यानंतर तुम्हाला एक नंतर खाते नंबर पण असतो. तुम्ही या ठिकाणी खाते नंबर टाकू शकता किंवा परत गट नंबरच टाकू शकता. सो तुम्ही एकदा टाकून घेतल्यानंतर तुम्हाला साईडला क्लिक करून घ्यायचंय. क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल की माय नेम इज नॉट देअर इन लिस्ट. जर नसेल तर त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक करून आता परत बघू शकता की जो गट नंबर होता तोच आपण परत सिलेक्ट केला आहे. साईडला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर आता तुम्ही बघू शकता की पूर्ण लिस्ट तुम्हाला त्या गटामध्ये कोणकोणते आहेत त्यांची दिसेल. त्यापैकी तुमचं नाव तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. फार्म लँड टाईप जे आहे तुमचं ॲग्रिकल्चर करून घ्यायचं आहे. ॲग्रिकल्चर केल्यानंतर ॲड लँड डिटेल्स यावरती क्लिक करायचं. एकदा खात्री करायची की तुमचं जे डिटेल्स ॲड केली ती बरोबर आहे का, आणि ॲड केल्यानंतर ती तुम्हाला आता जर ती पूर्ण असेल तर व्हेरीफाय करून घ्यायची. व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला आता पूर्ण कन्सेंट द्यावा लागतो की समोर दिलेली माहिती बरोबर आहे ती सेव्ह करून घ्यायची आहे. सेव्ह केल्यानंतर आता तुम्हाला शेवट परत ई साईनसाठी एक ऑप्शन येतं की OTP किंवा बायोमेट्रिक. त्यामध्ये तुम्हाला OTP आता सिलेक्ट करून घेतले, आपण लँग्वेज सिलेक्ट करून घेतली आहे. त्यानंतर तुम्हाला सेम प्रोसेस या ठिकाणी देखील कन्सेंट वरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुमचा जो आधार नंबर आहे या ठिकाणी तुम्हाला तो परत प्रविष्ट करायचा आहे. आधार नंबर या ठिकाणी टाकल्यानंतर तुमची डिजिटल साईन जी आहे ती व्हेरीफाय होते. यामध्ये आता तुम्ही परत सेंड OTP यावरती क्लिक करायचं आहे. ज्या आधार नंबर सोबत जो मोबाईल नंबर तुमचा लिंक असेल त्या मोबाईल नंबरवरती तुमचा OTP जातो. तो गेलेला OTP तुम्हाला परत या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. बऱ्याच वेळेस OTP जाण्यासाठी वेळ लागतो, कारण रेंजचा प्रॉब्लेम असतो, कधी कधी सर्व्हरचा प्रॉब्लेम असतो. त्यामुळे थोडंफार वेळ तो OTP मोबाईलमध्ये जाण्यासाठी घेतो. आणि त्यानंतर तो आलेला OTP तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर तुम्हाला 2 ऑप्शन उपलब्ध असतात. जर तुम्हाला OTP पोहोचला नाही तुम्ही रिसेंड OTP वरती देखील क्लिक करू शकता, किंवा जर तुम्हाला OTP आला असेल तर तुम्हाला OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय OTP हे ऑप्शन असेल त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. व्हेरीफाय OTP वरती क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता की सिस्टम पूर्ण लोड होते, आणि लोड झाल्यानंतर एक फायनली फार्मर रजिस्ट्री जी आहे त्याचा तुमच्या समोर एक पूर्ण डिटेल रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झाल्याचं तुमचा एक ID, एनरोलमेंट ID जनरेट होतो. हा ID बघा जनरेट झालेला आहे. आणि नंतर खाली आपण बघू शकतो की डाउनलोड PDF ऑप्शन तुम्हाला दिसेल.
डाउनलोड PDF वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती तुम्हाला फार्मर हिस्ट्री रजिस्ट्रेशन झालं आणि यावरती ही डिटेल ही PDF तुम्हाला सेव्ह करून ठेवायची आहे. सेव्ह केल्यानंतर बघू शकता की तुमचं आता पूर्ण जी फार्मर हिस्ट्री आहे ती पूर्ण झालेली आहे आणि व्हेरीफाय झाल्यानंतर तुमचं ह्या फार्मर रजिस्ट्रीचं जे आहे ते अप्रुव्हल येऊन जातं. अशा प्रकारे तुम्ही फार्मर रजिस्ट्री करू शकता मित्रांनो. ही डिटेल्स तुम्हाला पूर्ण बघून घ्यायची आहे आणि याचमध्ये जर तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही विचारू शकता. व्हिडिओ माहितीचा वाटल्यास, महत्त्वपूर्ण वाटल्यास तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि काही प्रश्न असतील तुम्हाला यावरती काय प्रतिक्रिया आहे या तुम्ही आम्हाला कळवू शकता. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.